अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. जय भीम जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात येऊ नये या मागणीसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने धरणे आंदोलन करून हे आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आरक्षण उपवर्गीकरण समितीचे अध्यक्ष तथा राज्याचे मुख्य सचिव यांना देण्यात सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. आत्ताच आंदोलनाची सांगता झालेली आहे आणि आमच्या मागण्यांचं जो ड्राफ्ट आहे, निवेदन आहे, ते आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि जे समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना पाठवलेलं आहे. आमचं म्हणणं आहे की शासनाने जो काही 30 तारखेपर्यंत कालावधी दिलेला आहे हरकती नोंदवण्याचा, तो कालावधी वाढवण्यात यावा, अजून 2 महिन्याचा कालावधी देण्यात यावा आणि त्या अगोदर बदर समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल त्यांनी तातडीनं जाहीर करावा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचं हे सांगणं आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं जे मनुवादी षडयंत्र वापरून अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहेत, तर त्यांनी हे थांबवणं अत्यंत गरजेचं आहे. भारतामध्ये जी आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे, ना की जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं पाहिजे. त्याच्यामुळं आजच्या आंदोलनाची ही सुरुवात आहे. पुढील आंदोलनाची भूमिका आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत आणि एका मोठ्या आंदोलनाची नांदेडमधून सुरुवात होणार आहे आणि आज महाराष्ट्रभरही पूर्ण आंदोलन झालेले आहे. हे टप्पेवाईज आम्ही आंदोलन घेऊन जात आहोत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना परत एकदा आमचं सांगणं आहे, त्यांनी हे सगळं थांबवावं आणि वेळ वाढवून द्यावा.